सोलापूर शहरातील जुना विडी घरकुल परिसरातील वैष्णवी देवी मंदिराजवळ राहणाऱ्या 24 वर्षीय मोहन कारंपुरी या युवकाने रविवारी मध्यरात्री सोमवारी पहाटेच्या सुमारास घरात साडीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली। मोहनच्या आई या रविवारी मुलीकडे भेटीसाठी गेलेल्या असल्याने रात्री तिथंच मुक्काम करून सोमवारी सकाळी घरी परतल्या। घरी आल्यावर त्यांना मोहन पत्र्याच्या पंख्याला साडीनं गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला। त्यानं घाबरून शेजाऱ्यांना हाक मारली। पोलिसांनी मोहनला बेशुद्ध अवस्थेत तातडीनं सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र तपासणी अंती डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले। मोहन हा रेडीमेड कपड्यांच्या कारखान्यात काम करत होता अशी प्राथमिक माहिती मिळतेय। त्यानं आत्महत्या का केली याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। परिसरात हळहळ व्यक्त होतीये। या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत।